गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होऊन आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. मी सर्वांचं पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेल्या सर्व प्रतिनिधींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादक सभासद, गोकुळवर विश्वास ठेवणारे सर्व शुभहितचिंतक आणि सर्व प्रेस इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी नेहमी गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातली आपली मातृसंस्था आहे, ही वाढावी, टिकावी यासाठी जे तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. गेल्या 5 वर्षापूर्वी गोकुळ दूध संघाचं 12 ते 12.5 लाख लिटर दूध संकलन होत होतं. आता या 5 वर्षामध्ये आम्ही नवीन संचालक मंडळ आल्यापासून यामध्ये 16 ते 17 लाख दुधाची सरासरी यामध्ये वाढ झालेली आहे. आम्ही प्लस सीझनला 20,17,000 पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे 20 लाखाचाही टप्पा गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक सभासदांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे. अनेक उच्चांक दूध संघाने या ठिकाणी गाठलेले आहेत. त्याचबरोबरीनं आपण विक्रीमध्येही उच्चांक गाठलेला आहे. आज मुंबईमध्ये तुम्हाला माहित असेल 10 ते 10.5 लाख दुधाची विक्री आहे. पुण्यामध्ये 5 लाखाचा टप्पा विक्रीचा आपण त्या ठिकाणी गाठलेला आहे. अनेक नवनवीन योजना गोकुळ दूध संघानं जाहीर केलेल्या आहेत. 32 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून चालू आहेत. या सगळ्या योजना जुन्याच होत्या, परंतु त्यामध्ये आपण बदल करत आलेलो आहे नवीन काळानुसार. आज जातीवंत मुरा म्हशीला 50,000 रुपयाचं अनुदान गोकुळ दूध संघ देते. त्याचबरोबरीनं पशुखाद्यामध्ये 50 रुपये कमी करून ना नफा ना तोटा तत्वावर पशुखाद्य आपण दूध उत्पादक सभासदांना त्या ठिकाणी देतोय. आज IVF सारखं सिमेन्स जे चितळेच कमी दरामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर तुमच्या म्हशीला रेडीच होणार असं एक सिमेंट चितळेनं जे आणलंय ते आम्ही बाजारात शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. डॉक्टरांची आमची सेवा आहे. आज फोन केला की उद्या डॉक्टर तुमच्या गोट्यावर तुमच्या घरामध्ये गोट्यात येणार, अशा पद्धतीची हे डॉक्टरांचं जाळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे. अशा अनेक योजना आपण दूध संघाच्या माध्यमातून या दूध वाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आज उसाला दुसरा जोडधंदा हा दुधाचा आहे. त्यामुळं हा शेतकरी टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. आणि कैलासवासी आनंदराव पाटील चोईकर साहेबांची जी इच्छा होती की ग्रामीण भागातील दूध हे शहरी भागात गेला पाहिजे आणि शहरी भागातला पैसा हा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात आला पाहिजे, माझा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी या दूध संघाची स्थापना त्यांनी केली होती. आज या दूध संघाचं वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. या माझ्या आधी चेअरमन असलेले आबाजी असतील, नंतर डोंगळे साहेब असतील, यांच्याही कार्यकाळात अभूतपूर्व अशी प्रगती या दूध संघाने त्या ठिकाणी गाठलेली आहे. आणि माझ्या या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या दूध संघाने 20 लाखाचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केला. त्याबद्दल मी सर्व दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. नाही, मी त्याच वेळी सांगितलं होतं ना, मी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व जिल्ह्यातील नेते मंडळींचं मी आभार मानलो होतो. मी सर्व समाविष्ट आहे, हम सब एक आहे. तर तुम्ही म्हणताय तर माहिती तिने माहिती घ्यावी आणि मग यावं. गोकुळ कसा चाललाय, काय चाललाय ही माहिती घ्यावी, लोकांच्याकडनं, शेतकऱ्यांच्याकडनं माहिती घ्यावी, मग यावं. गेल्या आठवड्याभर संस्थेवर अशा पद्धतीने आरोप होते. तेच मी सांगितलं ना, हे चुकीचं आहे. संस्थेवर आरोप करणं हे चुकीचं आहे. संस्था वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. आता एकच महाराष्ट्रामध्ये दूध संघ आहे, हा गोकुळ. ते नावारूपाला आलेला आहे. आज याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मग हे टिकवायचं काय करायचं हे आता सर्व नेते मंडळींनी ठरवायला पाहिजे. गोकुळ दूध संघ जितका बदनाम करायचा प्रयत्न केला जाईल त्या उलटी परिस्थिती निर्माण होईल असा विश्वास वाटतो. ते दूध उत्पादक सभासद त्यावर योग्य निर्णय देतील त्यांच्या मतातून. आता त्यांना किती ज्ञान आहे मला माहित नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. आरोप प्रत्यारोप होत आहे ते माहितीच्या नेत्यांमध्ये होताना ते नेत्यांनाच विचारलेलं बरं होईल. माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून ओढू नये. ही आपली जिल्ह्यातली मातृसंस्था आहे, ही आज उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं गोकुळवर कसलाही
या ठिकाणी बेछूट आरोप करणं हे योग्य नाही. मी सर्व नेते मंडळी असतील यांना विनंती करतो की गोकुळवर त्यांनी कृपया करून बोलणं टाळावं. हे आरोप सत्य आहेत किंवा राजकीय आरोप आहेत? हे राजकीयच हेतून आरोप, आता निवडणुका जवळ आल्यात म्हटल्यावर राजकीयच असणार. तुम्ही म्हणताय की इकडे निवडणुका जवळ आल्यात पण न्यायालयीन कामकाज सुरू आहे, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक कुठेतरी लांबणीवर जातील असं वाटतं का? नेमकं काय वाटतंय? आता हा वेळेत निवडणुका होतील असं न्यायालयीन बाब असल्यामुळं आम्ही त्यावर काही बोलू शकत नाही. न्यायालय निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल. पण अवसायाने ज्या काही संस्था आहेत त्याच्यावरची सुनावणी निबंधकांकडे सुरू आहे, मात्र ती सुरळीतपणे सुरू नाही. अक्षरशः तिथं आक्रोश बघायला मिळतोय. काल तिथं अधिकारी कोंडून घालण्यापर्यंतचा प्रकार त्या ठिकाणी घडला. कसं बघता एकूण त्या सगळ्या? नाही, आता ज्या तालुक्या वाईज त्यांनी काहीतरी नोटिसा सोडलेल्या आहेत त्यातल्या 5 तालुक्यांच्या सुनावणी पूर्ण झाल्या आहेत, बाकीच्या तालुक्यांच्या अजून व्हायच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी लोक तिथं येतात, दूध संस्थेचे सभासद, कोण शाहूवाडी तालुक्यातनं येतोय, कोण राधानगरी तालुक्यातनं येते, कोण गडिंग्लज चंदगड तालुक्यातनं येते, म्हणजे लांब येतात. त्यामुळे त्यांचा साहजिकच आक्रोश वाढत चाललेला आहे की आम्ही एवढ्या लांबून येतोय, सुनावणी होत नाही, अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांचा आक्रोश वाढत चाललेला आहे. मी प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यांची सुनावणी घेऊन यातून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मी त्यांना करतो. पण आगामी सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी काही नेत्यांनी ना सभासद संख्या वाढवल्या. मुळात दूध संकलन त्या संस्थांकडून संबंधित संस्थांकडून इतकं होत नाही, पण नियमबाह्यपणे ही सगळी सभासद संख्या वाढवली अशा पद्धतीचा एक आरोप विरोधी गटाच्या संचालिका वारंवार करताना दिसतात. नाही, सभासद संख्या काही वाढलेली नाही. सभासद संख्या निवडणुकीच्या म्हणजे 5 वर्षामागची 3659 सभासद संख्या होती. त्यानंतर मागच्या बॉडीला 534 कट ऑफ डेटच्या नंतरच्या 534 त्यानंतर वाढवलेले आहेत त्यांनी सभासद. त्यानंतर मार्च 2021 अखेर म्हणजे संचालक मंडळ नवीन आल्यानंतर 496 नोंदणी झालेल्या संस्था त्या आता सभासद झाल्या या बॉडीमध्ये. अशा सगळ्या मिळून 5470 या पात्र सभासद त्या ठिकाणी झाले. ते उगाच 3800 वाढवल्या हे वाढलं असं काही नाही. डिव्हिजन कपातीचा मुद्दा सुद्धा आहे, तो विरोधक उचलताना जात आहे. 40% डिव्हिजन कपातीला नाही, 20% आम्ही केलेले आहे डिबेंचर कपात. गोकुळवर जो काय आरोप केला जातो मग त्याच्या पाठीमागे बोलूचा जणी कोणी वेगळा आहे असं वाटतंय. मग अदृश्य शक्तीचा अदृश्य उल्लेख शक्तीचा वारंवार हात या आहे सगळ्या असं म्हटलं प्रकरणात जातं. होतो. कोण वेगळा आहे का? कुणाला आता संशय ते आहे? अदृश्य ते उघड काय लागेल कुठं आहे ते. कार्यकाळ एकीकडे आपण पूर्ण करताय, मात्र आता गोकुळच्या निवडणुका लागल्यानंतर निवडणुकाच्या समोर कोणते मुद्दे घेऊन आपण जाणार? आम्ही जे केलेलं काम आहे 5 वर्षातलं हे लोकांच्या समोर घेऊन आम्ही जाणार आहे. जे 250 कोटीच्या ठेवी होत्या त्या आज 400 450 कोटी ठेवी ठेवण्यामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वी झालो. ही प्रगती गोकुळची जी झालेली आहे या 5 वर्षामध्ये हेच घेऊन आम्ही लोकांच्या समोर आशीर्वाद मागायसाठी जाईल. पण गोकुळवर जे भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्याबाबत तुम्ही काय आढावा घेतला का? कारण तुम्ही अध्यक्ष म्हणून संस्था कुठली बदनाम होऊन याची काय खबरदारी घेतली? तर मी तेच सांगितलं ना, यामध्ये कुणाला शंका असेल तर आम्ही त्याचा खुलासा करायला तयार आहे. त्यांनी गोकुळचा पैसा हा भाजप संपवण्यासाठी वापरला जातो अशा पद्धतीचा आरोप देखील आमदार शिवाजी पाटलांनी केला. गोकुळचा पैसा हा दूध उत्पादक सभासदांचा आहे. आम्ही काय मालक नाही या संस्थेचे. जरी आम्ही या संस्थेचे संचालक असलो तर मालक हा दूध उत्पादक शेतकरी सभासद आहे, त्यांच्यासाठी वापरला जातो. पण त्यांच्या आरोपाचा जो रोष दिसून येतो प्रामुख्याने साहेबांच्या वतीने दिसून येतोय, त्याला कसं उत्तर द्या? याच्याबद्दल माझ्या पाठीमागे भाजप किंवा मुख्यमंत्री देखील आहेत. नाही, ह्यामध्ये राजकारण आणू नये हीच आमची विनंती आहे. कारण की हे सगळे नेते मंडळी यामध्ये महायुतीचे असतील या सगळे नेते मंडळी आहेत